नमस्कार. आज जुन्नर यशवंतराव मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये आपल्या आदिवासी पट्ट्यातली गौरी साळवे या विद्यार्थिनीला हॉस्टेलमध्ये बाहेर येताना तिच्यावर जो वार झाला आहे, शस्त्राने तिच्यावरती वार करण्यात आलेला आहे, त्याच्यासाठी आम्ही तिची भेट घेण्यासाठी हॉस्पिटलला या ठिकाणी आलेलो आहोत. आम्ही मुलीची चौकशी करत असताना PO कार्यालयाचे देसाई साहेब आम्हाला भेटले. प्रशासन अधिकारी बरेचसे इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपल्या जुन्नर पोलीस स्टेशनचे अवचर साहेब त्याचा शोध घेत आहेत. प्रशासन अधिकारी आहेत, अवचर साहेब त्याचा शोध घेत आहेत. मुलीची तब्येत आत्ता सध्या स्टेबल आहे आणि देसाई साहेबांशी आम्ही चर्चा केली की येणाऱ्या काळामध्ये मुलीची आर्थिक परिस्थिती कुठल्याही दृष्टीने कमकुवत आहे आणि तिला येणाऱ्या काळासाठी जो निधी किंवा जो खर्च होणार आहे तिच्या विलाजासाठी तो तुम्ही सगळा शासनाच्या मार्फत तुमच्या मार्फत तिच्या जो होणारा खर्च आहे तो पूर्णपणे जबाबदारी पेलवण्याची देसाई साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि त्याच्यासाठी त्यांना जे प्रशासनाची गरज लागेल किंवा अधिकाऱ्यांची गरज लागेल किंवा या ज्या सहकार्याची गरज लागेल त्या भावनेने आम्ही तिची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. मुलीची प्रकृती कशी काय आता सध्या ती स्टेबल आहे. रक्तस्राव फार झालेला आहे, पण इथं ब्लड बँक असल्यामुळं त्यांनी ती सुविधा केलेली आहे. त्याच्या माध्यमातून ती थोडी स्टेबल होत चाललेली आहे. हॉस्टेल ते जे कॉलेजचे अंतर आहे ते खूप जास्त आहे आणि मधला जो पॅसेज आहे त्याच्यामध्ये कुठलीही लोकवस्ती नाही आहे. काय सांगाल आपल्याबद्दल? नाही, मुळातच ही गांभीर्याची गोष्ट आहे. हॉस्टेल जे आहे ते जुन्नरच्या खूप असा अवस्थेत आहे, आउटसाईडच्या अवस्थेमध्ये आहे आणि तिथून येण्यासाठी मुलींना खूप एकांताचा भाग आहे आणि तिथून येत असताना त्या मुलीवर हा अवचित प्रकार घडलेला आहे आणि त्या रस्त्याने येण्या जाण्यासाठी नक्कीच PO कार्यालयांनी काहीतरी जबाबदारी घेऊन त्याच्यावर काहीतरी बदल केला पाहिजे. येणाऱ्या 2-3 दिवसाच्या कार्यकालामध्ये आम्ही पंचायत समिती या ठिकाणी मीटिंग आयोजित करून त्यांच्याशी नक्कीच या सूचना देण्याचा प्रयत्न करतो आहोत. ज्या मुलाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे, येणाऱ्या काळामध्ये त्याचा तपास चालू आहे. तो प्रशासनाच्या ताब्यात आल्यानंतर त्याच्यावर कठोर कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे आणि असा विपरीत प्रकार पुढं घडला नाही पाहिजे याची देखील दक्षता घेतली पाहिजे. येणाऱ्या दिवसामध्ये तो भेटल्यानंतर त्याच्यावर दादांच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून त्याच्या गोष्टीला कुठंतरी वाव घालून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मी विनंती करते.